हॅलो मॅम. हॅलो मॅम, बोला. हॅलो मॅम, मी इन्स्टावरून बोलते. म्हणजे इन्स्टावर मी असंच बघत होते, त्यावेळेस मला तुमची एक रील दिसली. आणि त्या रील ओके. म्हणजे मी खूप दिवस झालं ते बघत आहे की प्रत्यूष उद्योग समूह, प्रत्यूष उद्योग समूह. तुमचे व्हिडिओ पण मी खूप वेळेस बघितलेले आहेत. म्हणजे नेमकं काय आहे मॅडम हे प्रत्यूष उद्योग समूह? काय करावं लागते इथे? येस मॅम, मी नक्कीच सांगेल. त्या अगोदर मी माझं नाव सांगेल मॅम. माझं नाव संचिता वालेकर आहे आणि मी गंगाखेडून बिलॉंग करते. सध्या मी लातूरमध्ये राहते मॅम. तर मला तुमचं नाव सांगाल का मॅम? येस मॅम, मी प्रिया कदम. मी पण इकडूनच आहे मॅडम, लातूरमधूनच आहे मॅडम मी पण. ओके मॅम. तर तुम्ही प्रिया कदम मॅम आहात आणि लातूरमधून आहात. ओके. तर मॅम सगळ्यात अगोदर मी माझं नंबर सेव्ह करून घ्या, संचिता वालेकर नावाने, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर मॅम येस. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन जर आपला जो बिझनेस आहे किंवा आपली जी ऑर्गनायझेशन आहे, तर या ठिकाणी काय वर्क केलं जातं किंवा कसं इन्कम घेतलं जातं किंवा कसं काम करायचं या ठिकाणी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, तर आपला एक वेबिनार असतो मॅम, त्यामध्ये तुम्ही अटेंड करू शकता. तुम्हाला रात्री 9 वाजता वेळ असेल का मॅम? हो मॅडम, पण रात्री 9 वाजता थोडं घरातली कामं चालूच असतात ना मॅडम, त्याच्यामुळे काही सांगता येत मॅम मी नाही. समजू शकते. येस तुम्ही मॅम, मी मला मॅडम समजू शकते थोडंसं तुम्हाला. आता काही सांगू शकत नाहीयेत का? जर थोडासा प्लॅन सांगितलं तर, म्हणजे मी नेमकं काय सांगितलं आहे ते? असतं मॅम. येस मॅम, मी पूर्ण तुम्हाला सांगितलं असतं. पण काय असतं, जेव्हा आपण लाईव्ह डेमो पाहतो ना, लाईव्ह जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो किंवा बघतो, त्यावेळेस पूर्ण कन्सेप्ट समजली जाते किंवा पूर्ण लक्षात बसतं, की आपण हा बिझनेस करू शकतो का? आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे का? हे आपण पाहू शकतो. थोड्या त्यासाठी वेळाने तुम्हाला या. काय करायचं? हा त्यासाठी काय करू शकतो आपण माहिती का? सॉरी मॅम. तर या ठिकाणी तुम्ही मॅम लाईव्ह जेव्हा बघता एखादी गोष्ट, त्यावेळेस ती लक्षात लवकर बसते आणि मी जर कॉलवर सांगितलं पूर्ण, तर परत तुम्ही म्हणाल की मॅम मला काही समजलं नाही. म्हणजे त्यापेक्षा तुम्ही जर समजा लाईव्ह जर बघितलात, तर पटकन लक्षात येऊन जाईल. तर नक्कीच मॅम, तुम्हाला जर वेळ असेल, तर मी वेबिनारची लिंक पाठवते तुम्हाला. तुमच्याकडे Zoom ॲप असेल ना मॅम? हो मॅम आहे, पण आज नाही मी ऐकली तर मला नंतर नाही का तुम्हाला तुमची मीटिंग जी आहे तुम्ही येस म्हणताय मॅम. वेबिनार जॉईन करता येणार? अच्छा. आपली नेक्स्ट मीटिंग असते. आपल्या आठवड्यातल्या 3 दिवस मीटिंग्स असतात मॅम. एक तर मंगळवारी असते, गुरुवारी असते आणि रविवारी पण असते. तर तुम्हाला कुठल्या वेळेमध्ये सुटेबल असेल, ज्या वारी तुम्हाला वेळ असेल, त्या दिवशी मला सांगा. मी तुम्हाला लिंक पाठवेल मॅम. ठीक आहे? येस. येस मॅम, चालेल. ओके मॅम. मॅडमनी मला वेबिनारची लिंक पाठवलेली आहे आणि मला त्या दिवशी वेळ नाहीये, म्हणून मी नेक्स्ट परत एकदा मॅडमला कॉल केलाय. मॅडम, मला त्या दिवशी वेळ मिळालेला नाहीये, तर तुम्ही मला परत एकदा त्या वेबिनारची लिंक, मला काहीच माहिती नाही, मी परत त्याला काहीतरी एक वेगळंच नाव देऊन बोलते. मॅडम, मला परत तुम्ही त्या वेबिनारची लिंक प्लीज सेंड करा. मला ते खरंच इंटरेस्ट आहे त्या बिझनेससाठी. मॅडमनी मला परत सेंड केली आणि मी ती मीटिंग अटेंड केलेली आहे. आणि अटेंड पण आता केल्यानंतर हे जो आपला, येस मॅम. मॅमनी जे मला परत एकदा कॉल केलाय, तो का काय कॉल केला माहितीये का? माझे स्टेटस पाहून केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट टाइम आपण जेव्हा कॉल केला मॅम, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माझा नंबर सेव्ह करून ठेवा. बरोबर आहे. सेव्ह करून त्यानंतर तुम्ही ठेवा, माझे राईट मॅम. स्टेटस पाहिलात. बरोबर आहे. त्यानंतर माझे स्टेटस पाहिलात तुम्ही 2 दिवस आणि 2 दिवसानंतर तुम्हाला वाटलं की बाबा कुठेतरी आपल्याला केलं पाहिजे. म्हणजे स्टेटस खूप महत्त्वाचे असतात आपले. ठीक आहे. येस. स्टेटस पण व्यवस्थित ठेवले पाहिजेत. स्टेटसला फक्त साड्या ठेवण्यापेक्षाही एखादी अट्रॅक्टिव्ह साडी, ज्वेलरी, ड्रेस वगैरे ठेवल्यानंतर तुम्ही काय करता, काही-काही जण पूर्ण साडी पण ठेवतात मॅडम. एक साडी ठेवतात, त्याचे पूर्ण कलर ठेवतात. 8 असतील, 12 असतील, ते पूर्ण येस. कलर ठेवतात. परत दुसरी साडी ठेवतात, परत त्याचे कलर ठेवतात. हे ठेवल्यामुळे काय होतं, तुमच्याकडे जे काही इंटरेस्ट घेऊन आलेले असतात, ते तुम्हाला ऑब्झर्वेशन करतात. तुम्ही नेमकं स्टेटसला काय ठेवता ते. त्यामुळे स्टेटस पण खूप महत्त्वाचे असतात. तर त्यावेळेस तुम्ही या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मी जर व्यवस्थित स्टेटस ठेवला असेल, तर तुम्ही माझ्याकडे रिटर्न कॉल करता. राइट मॅम? येस. येस, बरोबर आहे मॅडम. म्हणजे हा रिटर्न कॉल का झाला ते मॅडमने तुम्हाला सांगितलं की त्यांचे स्टेटस बघितले मी डबल, आणि 2-3 दिवस मी त्यांचे परत स्टेटस बघितले, परत माझा एक्साइटेड वाढली की नाही, आपण तो मीटिंग चुकलो, मी ही नेक्स्ट मीटिंग नक्कीच अटेंड करेल. सो मॅडमनी मला लिंक पाठवलेली आहे आणि मी ती मीटिंग अटेंड करून दुसऱ्या दिवशी मॅडमने मला एक मेसेज केलाय
की मॅडम तुम्ही मीटिंग अटेंड केली का? तर येस मॅडम मी मीटिंग अटेंड केली. पण त्या मीटिंग अटेंड केल्यानंतर मला पडलेले प्रश्न जे की तुमच्या न्यू गेस्टला पडतात. मॅडम मी मीटिंग अटेंड केली, पण ते तुम्ही जे सबस्क्रिप्शन जे म्हणताय ना, ते कशासाठी म्हणजे का घेताय तुम्ही ते सबस्क्रिप्शन? येस मॅम, मी नक्कीच सांगेल तुम्हाला. बाकी कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण समजली का मॅम? काय करायचंय, कसं करायचंय, किती इन्कम येतं, कसं येतं ते? हो मॅम, तसं थोडं थोडं मला सगळ्या गोष्टी समजल्यात की जे सेलिंग मधून घेऊ शकतो तसं. पण पैसेच मला ते थोडंसं नाही मला कळालं का म्हणून एवढे, पण 1999 भरणं पॉसिबल नाहीये मॅडम मला. अच्छा, मी नक्कीच सांगेल तुम्हाला. थोडंसं रिकॅप करेल मी माझ्या जे काही तुम्ही वेबिनार अटेंड केलाय ना त्याबद्दलचा. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात मॅम, आपल्याकडे 8 प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. पूर्ण आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत. बरोबर. साडी, ड्रेस, ज्वेलरी ह्या पूर्ण लेडीजच्या रेग्युलर यूजच्या वस्तू आहेत मॅम. राईट. त्याच्यानंतर आहे मॅम आपल्याला 7 प्रकारचं इन्कम पण येतं याच्यामध्ये. कसं येतं? तुम्ही ऑनलाईन इन्कम पाहिलात, ऑफलाईन इन्कम पाहिलात, रेफर इन्कम पाहिलात, टीम इन्कम पाहिलात, त्याचबरोबर तुम्ही स्टोर इन्कम पण पाहिलात आणि त्यानंतर अवॉर्ड आणि रिवॉर्ड पण पाहिलात मॅम. राईट. या सगळ्या गोष्टी येस तुम्हाला मॅम. प्रत्युषमध्ये भेटणार आहेत. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी वर्क करताय तर तुम्हाला नेम, फेम आणि मनी या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात. तुम्ही बघा आता कुठेही बाहेर जर काम वर्क करत असाल, ठीक आहे. समजा कुणाच्या घरी जाऊन तुम्ही वर्क करताय किंवा ऑफिसमध्ये कुठल्या वर्क करताय, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पैसा भेटणार आहे. हो की नाही? जो मान सन्मान असतो तो तुम्हाला बाहेर नाही भेटणार आहे. राईट. हे तर समजलं असेल, कारण तुम्ही शेवटपर्यंत मीटिंग ऐकली ना मॅम तुम्ही? येस मॅम. तुम्ही पाहिलं असेल स्टार डायरेक्टर, सिल्वर डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर, बरोबर आहे की नाही? या ज्या तुम्हाला मान सन्मानच्या पदवी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते सन्मान भेटला जातो आम्हाला त्या ठिकाणी, की सिल्वर डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट आणि ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी दिली जाते. म्हणजे हे फक्त कधी होत होतं मॅम? जेव्हा आपण कॉलेज किंवा शाळांमध्ये होतो. पण आज हाऊसवाईफ झाल्यानंतर या गोष्टी आपल्याला पाहायला किंवा ऐकायला पण भेटत नाही. ते तर आपल्यासोबत नाही. घडणार आहेत. खूप प्राउडफुली गोष्ट आहे ही, की आपल्याला स्वतःला आपल्याला ते सन्मान भेटणार आहे. बरोबर आहे की नाही? तर त्यानंतर आहे मॅम, तुम्ही म्हटलात की 1599, राईट? जी काय आता सध्या आपली ऑफर चालू आहे किंवा 1999 चं आपलं रेग्युलर आपली सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. सबस्क्रिप्शन. तर आपण सध्या 1599 चालू आहे. तर 1599 वर मी सांगेल मॅम. 1599 मध्ये मॅम तुम्हाला एकतर आयडी भेटते. आयडी नंबर, पासवर्ड भेटतो. ठीक आहे. तुम्हाला प्रत्युषचं ॲप भेटतं. वेबसाईटवर पण काम करता येतं. त्याचबरोबर तुम्हाला या 5 ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जी काही नॉलेज आहे किंवा जे काही तुम्हाला ट्रेनिंग आहे ती पूर्णपणे मी तुम्हाला देणार आहे मॅम. ठीक आहे. तुम्हाला दुपारच्या टायमिंगमध्ये मी पूर्ण लाईव्ह दाखवत असते. कसं काम करायचं, कुठे पोस्ट टाकायची, त्यानंतर कसं बोलायचं, काय कसं करायचं वर्क, ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे मॅम. हो मॅडम, ते आणि खरं आहे तुमचं, त्यानंतर पण येस. पण फ्रॉड काय होणार नाही ना मॅडम? कारण की ऑनलाईन आहे ना मॅडम हे सगळं. आता 15 पैसे भरून करायचं म्हटल्यानंतर. येस, राईट मॅम. तुम्हाला साहजिक आहे की ऑनलाईन म्हटल्यानंतर फ्रॉड आहे. कारण बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या असतात पण तुमच्यासोबत पण आणि आज चाललंय पण म्हणजे जगामध्ये जे चाललंय ते आता तोच प्रश्न तुम्ही मला विचारलाय. पण या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल की बाबा हे फ्रॉड आहे का? म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं मॅम की वेबिनार तुम्ही अटेंड करा. वेबिनारमध्ये तुम्ही पाहिलं असाल मॅम, हजारो लेडीज त्या ठिकाणी होत्या. बरोबर आहे की नाही? तुम्ही हजारो येस. लेडीज त्या ठिकाणी पाहिलात आणि हजारो लेडीज काही आपण स्वतःहून आणून नाही बसवलेल्या. प्रत्येक जण आपापल्या घरामधूनच त्या ठिकाणी येऊन बसलेलं होतं मॅम. आणि आज जर बघितलात तुम्हाला तर 16,000 लेडीज आज आपल्याकडे वर्क करतात मॅम. फक्त 2 वर्ष झाले आपल्या ऑर्गनायझेशनला स्टार्ट होऊन.